velocity along the banked curved road. banked curved road म्हणजे काय? तुम्ही बघा की ज्यावेळेस रोड असा कर्व असतो, दरी खोऱ्यामध्ये जो रोड कर्व असतो त्या रोडवर एक ॲडजस्टमेंट असते केलेली. ती ॲडजस्टमेंट कोणती आहे तर बाहेरची जी कडा असते त्या रोडची ती थोडी उंच असते आणि मधली कडा दबलेली असते. समजा हा रोड आहे बघा, this is the outer edge and this is the inner edge. So this is slightly above the inner edge. This is the horizontal and this is the surface of the road. So this much height we can call it as a elevation. See here, what are the different components? See, this h is the elevation of the road, d is the distance between the two edges म्हणजे काय, दोन कडामधील अंतर हे डी आहे, स्मॉल डी, एवढी व्हॅल्यू डी आहे. थीटा आहे द अँगल, हा अँगल असतो म्हणजे इथं जो अँगल तयार होतोय दॅट इज द अँगल ऑफ बँकिंग. आणि सी द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, जेव्हा कार अशी येते त्या रोडवर आणि इथं त्याच्यामध्ये जे दोन फोर्सेस ज्या पॉईंटला मिळतात त्याला म्हणायचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सी हियर, हे फोर्सेस कधी निर्माण होतात, जेव्हा कार मोशन मध्ये असते त्याच वेळेस निर्माण होतात, हे लक्षात ठेवा. आता या कारवर किती फोर्सेस काम करतात बघा. सो देर आर बेसिकली 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन द कार. कोणते कोणते फोर्सेस आहेत? हा नॉर्मल रिॲक्शनचा एक फोर्स, हा फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि वेट विच इज इन द डाउनवर्ड डायरेक्शन. सो दीज आर द 3 फोर्सेस ऍक्टिंग हियर ऑन द कार when it is moving along the road. So here, जेव्हा कार बँक्ड रोडवर असते तेव्हा हे जे फोर्सेस आहेत, 3 फोर्सेस, हे राऊंड सर्कलमध्ये दाखवलेले नॉर्मल रिॲक्शन, फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि वेट एम जी, हे तयार होतात, निर्माण होतात. आता यापैकी आपल्याला हे फोर्सेस बँक्ड रोडवर रिझॉल्व होतात बघा. एक तर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शन असल्यामुळे जर इन्क्लाइन पोझिशन आली एखाद्या फोर्सची तर आपल्याला ते फोर्स रिझॉल्व करावे लागतात. त्याच्या नियमानुसार, वेक्टरच्या नियमानुसार हा जो फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शनचा, दिस इज रिझॉल्व इनटू 2 कंपोनंट. नॉर्मल रिॲक्शन इज रिझॉल्व इनटू 2 कंपोनंट. वन इज एन साइन थीटा, हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे, आणि हा एन कॉस थीटा, हा व्हर्टिकल कंपोनंट आहे बघा. एन कॉस थीटा, एन साइन थीटा. दुसरा जो फोर्स आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन, याला पण आपण रिझॉल्व करूया. याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट हा आहे एन कॉस थीटा, सॉरी एफ कॉस थीटा, आणि व्हर्टिकल कंपोनंट आहे एफ साइन थीटा. नाउ इन दिस केस द 2 फोर्सेस आर रिझॉल्व इनटू कंपोनंट. नाउ व्हॉट इज द रिझल्टंट फोर्स? आता याचे फोर्सेसचे रिझल्टंट फोर्सेस तयार होतात. वेक्टरच्या नियमानुसार हे फोर्सेस काय असतील बघा. जे फोर्स हॉरिझॉन्टल कंपोनंट जे वरचे आहेत, दीज आर द हॉरिझॉन्टल कंपोनंट. या फोर्सचा कंबाईन इफेक्ट जर आपण बघितला, सो हियर द रिझल्टंट फोर्स एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा, हा कोणत्या दिशेने आहे? रोड असा कर्व आहे, तर हा सेंटरच्या दिशेने आहे, त्यामुळे याची किंमत होईल सेंट्रिपिटल फोर्स एवढी mv स्क्वेअर बाय आर. हे जे व्हर्टिकल कंपोनंट बघा तुम्ही आता एन कॉस थीटा, हा या दोन फोर्सेसला बॅलन्स करायला आहे. सो एन कॉस थीटा विल बी इक्वल्स टू mg प्लस एफ साइन थीटा. सो वी कॅन राइट एन कॉस थीटा इक्वल्स टू mg प्लस एफ साइन थीटा. ट्रांसफर दिस, सो दिस n cos theta minus of f sin theta will be equals to mg, equation number 2. This is equation number 1. Now divide the two forces, you will get here n sin theta plus f cos theta upon n cos theta minus f sin theta will be equals to this mv square by r upon mg, which mm get cancelled out, so this become v square upon rg. Equation number 3. Now we know that we must convert
this function into a single function or into single factor. See here, the force and normal reaction, these are the different factors. आपल्याकडे फॅक्टरची संख्या वाढली, त्यामुळे आपण याला एका फॅक्टर मध्ये कन्वर्ट करूया. आपल्याकडे एक रिलेशन आहे. कोणतं रिलेशन आहे? दिस फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि नॉर्मल रिएक्शन याच्यामधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. सो व्हॉट इज दॅट रिलेशन? सो फोर्स ऑफ फ्रिक्शन is equal to mu into n. So force of friction is directly proportional to normal reaction n. So if you replace this F by mu n, then what you will get? See that this is n sin theta, mu n cos theta, n cos theta minus mu n sin theta. So you will get n sin theta plus mu n cos theta upon n cos theta minus mu n sin theta, which is equal to v square by r. Now again there are different functions, trigonometric functions, sin cos sin. परत त्याला आपण एका trigonometric function मध्ये कन्वर्ट करूया. So we can easily convert sin cos into tan. If you divide this by n cos theta, n cos theta, divide this by n cos theta and divide this by n cos theta. If you divide the numerator and denominator by n cos theta, here this become n sin theta upon n cos theta will become 1. Okay, so here this become 1 plus this is n cos theta. So tan theta, this become n and get cancelled, this become tan theta. So tan theta, this become mu upon this become 1 minus n sin theta upon cos theta mu into tan theta. Okay, so which is equal to v square upon r. Now what will be the velocity? See that we have only one component or only one function. Now transfer this rg toward the left side. So what will be the velocity now? The velocity become root of rg in bracket tan theta plus mu upon 1 minus mu into tan theta. So this is the maximum velocity along the banked curved road. So this the velocity depend upon the radius of the road. Then theta is the angle of banking and mu is the coefficient of friction. Now we can optimize this velocity. Optimize means what? There is no wearing and tear up the tires. Okay. So in that case, the force of friction becomes 0. And if the force of friction becomes 0, means mu becomes 0. And that velocity is called as optimum velocity of the car. So here, if you put mu is equal to 0, then you will get optimum velocity under root of rg into tan theta. See here, mu becomes 0, so this becomes tan theta. 1 minus 0 is 1, so optimum velocity becomes rg tan theta. In that case, force of friction becomes 0. And how to obtain the expression for the angle of banking? So from this equation we can find out the expression for the angle of banking. So angle of banking becomes theta is equal to tan inverse of VO square upon r. Okay, so in this way, so velocity depends upon these different factors. We can find out the optimum velocity, we can find out the angle of banking, we can find out the elevation and distance between the two edges of the road by knowing all the factors. Okay, thank you.